तर मित्रांनो, मी तुमचा कार्तिक आहे. तुमच्यासाठी घेऊन आले एक नवीन ब्लॉग. तर आज मी तुम्हाला लय दिवसाच्या नंतर दिसलोय, कारण की तुम्हाला मी सांगतो आता. तर एका जागी बसतो, मोबाईल ठेवतो आणि मग सांगतो. ते तुम्हाला माहीत असेल, आपली 12वीची बोर्डाची परीक्षा चालू होती, तर त्याच्यामुळं मी एवढा ब्लॉग बनवला नाही. तुम्हाला माहीत असेल, आपण चॅलेंज केलं होतं की 100 दिवस रेग्युलर ब्लॉग, तर ते होऊ नाही शकलं. आपलं एकच महिना होऊ शकला, तर त्याच्यासाठी सॉरी. तर आत्ता आपल्याला मरणाभरचा टाईम आहे, म्हणजे तेवढं आपण बनवू शकतो तेवढं बनवू शकतो. आता आपल्याला टाईम आहे, म्हणून आजपासून कंटिन्यू करूया. त्या चॅनलवर तुम्ही पहिलं बघत होता ते होता बघा 23 सबस्क्रायबर तेव्हा. तर त्याच्यावरतीच आता ब्लॉग येणार आहे, तर सबस्क्राईब पण करून घ्या. वाटलं जर नवीन असेल तर नवीन ते बघणार आहेत त्यांच्यासाठी या ब्लॉगमध्ये स्वागत आहे. आणि ते पहिल्यापासून बघतात, त्यांना तर माहीतच असं आपलं काय विषय काय नाही. मित्रांनो, आजीच्या घरामध्ये म्हणजे मामाच्या घरामध्ये खूप सारा बदल झालाय, ते तुम्हाला आत्ता दाखवतो. हे बघा, पहिलं इथं कपाट नव्हतं, कपाट इथं आलं. आणि तुम्हाला माहीत असेल, तुम्ही पहिल्याच्या ब्लॉगमध्ये बघितलं असेल, इथं देवार होता, तर देवार आपल्या इथं आले. हे बघा, चेंज झालं जागा. आणि आपली देवी माता. आणि हे बेड एक, तर पहिलं आम्ही टाकलं होता बेड, ते इथं टाकलेला इथं. तर ते उचलला, कारण की हे आमच्या गावाला जाणार आहे, म्हणजे मावशीकडं. तर हे खूप मोठं आहे आणि मोठे मोठे डावर पण आहेत 2 पाठीमागं. ते आता दाखवणार नाही, त्या दिवशी बनवायला पाहिजे होतं, पण जाऊ द्या बोललो आता. लाइटिंग बघा किती मस्त, एकदम LED. कमेंट करून सांगा किती भारी वाटते. आणि आपली देवपूजा पण सकाळ सकाळी झालेली आहे मस्त. बाय पंखा लावलाय. आता आवाज कसला डेंजर येते बघा पंख्याचा. माझा आवाज तर कमीच येत असेल. बाय उद्या आहे आपल्या मामाचा बड्डे, तर उद्याची सेलिब्रेशन आम्ही करणार आहे घरातल्या घरामध्ये. तर बघूया उद्याचा प्लॅन. आज रात्री प्लॅन करणार, म्हणजे उद्या जाऊन पटापट काय सामान लागणार ते आणणार. तर ते तुम्ही उद्याच्या ब्लॉगमध्ये बघा. आणि कंटिन्यू ब्लॉग येणार आहे, तर ह्या चॅनलवरती सबस्क्राईब करून घ्या. तर आजी गेले कामाला, परत मम्मी पण गेले कामाला. तर घरामध्ये मी, मामा आणि दादाच आहे. तर दादा तिकडच्या रूममध्ये, मी आणि मामाचं इकडं. तर कोण आला मामा. बाय द वे, लुक इज द गुड. कमेंट करून सांगा. कारण होतं एवढे दिवस ब्लॉग नाही बनवायचा. मध्ये सुट्ट्या पण होत्या, पण बनवू नाही शकलो, कारण की अभ्यास म्हणण्याचा होता आणि आपले बोर्डाचे पेपर होते, तर मग बनवू नाही शकलो. तर म्हणून आत्ता टाईम आहे, तर आता बिंदास बनवूया. निकल क्या हातात मारतात, थोडं खावं. त्यांना वाटतं जे आलं 5 लाखाचं पाठवून गेला किती लावायचे, त्याचे पैसे आपल्या खिशातून आणि आपण पगार आपण खिशातून द्यायचं त्यांना. मुंबईहून आले आणि आता आम्ही बघतो इथं सौरभ जोशीचं ब्लॉग दाखवतो. बघा, हे आपल्या भारतातलं सर्वात टॉप नंबरला ब्लॉगर आहे. भारतातला टॉप ब्लॉगर आहे आपला. तर ह्याची व्हिडिओ बघायला एक नंबर मजा येते. क्वालिटी, परत एंटरटेनमेंट, परत त्याचं बोलणं, ते खूप एकदम मस्त वाटते. मग काय म्हणायचं ब्लॉग बनवते ते आहे ते दाखवतो. तर एक नंबर आहे जर ब्लॉग. तर ह्याच्या चॅनलवरती सबस्क्राईब किती आहे ते तुम्ही स्वतः जाऊन यूट्यूबला सर्च मारा, सौरभ जोशी ब्लॉग. तुम्ही सबस्क्राईब बघूनच तुम्ही पागल होचाल, म्हणजे एवढे जास्त सबस्क्रायबर आहे. तुरीची डाळ द्या आणि 10 रुपयाचे टमाटे द्या, 5 रुपयाची कोथिंबीर, कढीपत्ता द्या. तर सामान घेतले, आता जाऊया सीधा घरी.
मस्तपैकी. मित्रांनो आता झाले संध्याकाळ, मी आलो घरी आणि आता एक इंटरेस्टिंग चीज झाली की आता मी गेलतो दुकानात, तर तिथं ना होळीच्या अगोदरच ना फुगे पडत होते. मी कॅमेरा ऑन नाही केला, नाही तर जरा लई मोठा स्कॅम झाला असता माझ्यासोबत. तर बाय मी आणि इंजेक्शन चॉकलेटवाला मस्त वाटतं, एकदम खाऊन बघतो. तर इकडून असं दाबायचं. एवढंच फक्त 5 रुपयामध्ये आहे का? एवढंच क्रीम फक्त 5 रुपयामध्ये. विचार करा म्हणजे दुकानवाले आपल्याला किती लुटतात. मला तर वाटतं मुंब्रा मार्केटमध्ये बघितलं ना 2-3 रुपयाला भेटत असेल, पण इथं 5 रुपयाला भेटते. विचार करा. एवढं संपूया आता, डायरेक्ट तुम्हाला डिनरच्या टायमाला भेटतो. तर मित्रांनो आता झालं जेवायचं टाईम, तर बसले मग जेवायला. आणि आज जेवायला काय काय बनवलं बघा. पहिला आपल्याकडे डाळ भात, मस्तपैकी बटाटा भजी, इथं चपाती आणि इथं बटाट्याची भाजी. तर मस्तपैकी खाऊ. भोपळ्याची भाजी, सॉरी. तर मस्तपैकी खाऊया आणि मग भेटू एडिटिंगच्या टायमाला.